वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवतो इथे रेसिपी कच्ची कैरी घातलेले वरण मी इथे बनवणार आहे। त्यामध्ये कुठले कुठले मसाले घालणार आहे, काय काय घालणार आहे सर्व इथे दाखवणार आहे। वरण आपण खातच असतो, थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचं केलं तर सर्वांना ते आवडतं। आणि आता तर कैऱ्यांची रेलचेल आहे, सगळीकडे मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये कैऱ्या विकायला आहेत। आणि माझी तर मज्जा आहे, माझ्या दारासमोर आजूला बाजूला झाडं आहेत आंब्याची, मोठमोठाले आंबे लागलेले आहेत, कैऱ्या। तर मी पदार्थ बनवतच असते आणि रेसिपी तुम्हाला दाखवत असते। चला तर मग आजची रेसिपी होणार आहे कच्च्या कैरी घातलेली वरण आपण इथे बनवणार आहोत। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, 2-3 टीस्पून मी इथे घेतलेला आहे ओलं किसलेलं। आणि इथे मी एक कैरी छोटी मीडियम साईजची इथे किसून घेतलेली आहे कच्ची कैरी। आणि एक इथे टोमॅटो आहे आणि तुरी डाळ आपली इथे शिजून घेतलेली आहे। चला तर फोडणीची सुरुवात करते। मी घालते 2 टीस्पून तेल। तेल इथे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। इथे कडकडीत गरम झालेला आहे। कढीपत्ता मी इथे टाकते, थोडासा हाताने तोडून। अर्धा टीस्पून इथे घालते जिरे, लसणाच्या पाकळ्या, कांदा। कांदा इथे ब्राऊन कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। इथे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। एक चिमटीभर मी इथे घालते हिंग, अर्धा टीस्पून मी इथे घालते हळद। जाडसर मी केलेला असतो हा गरम मसाला आहे, 1.5 टीस्पून मी इथे घातलेला आहे। त्या गरम मसाल्यामध्ये धने आहे, जिरे आहे, बाकी मसाले आहेत, तर ते एकदम असे जाडसर कुटलेला असतो मी, त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान येते। इथे आता आपल्याला घालायचा आहे आंबा। आंबा किसून घातला तर तो खूप छान सगळ्या बाजूने शिजला जातो। तर तुम्हाला त्याचे असे फोडी करून टाकायचे असतील आंब्याच्या कैरीच्या तर तुम्ही असेही टाकू शकता। इथे आपल्याला घालायचा आहे कापून घेतलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून मी इथे घालते लाल मिरची पावडर। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। 3 टीस्पून मी इथे घेणार आहे ओलं खोबरं। थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचंय। 1 मिनिटभर आपल्याला शिजून घ्यायचंय। 1 मिनिट आपण हे छान शिजून घेतलेले आहे। थोडेसे शेंगदाणे मी इथे जाडसर कुटून घेतलेले आहेत, हे या वरणामध्ये खूप छान लागतात। शिजून घेतलेली आपल्याला डाळ इथे घालायची आहे। जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला डाळी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे डाळी शिजून घ्यायची आहे। तर डाळ ऑलरेडी मी इथे शिजून घेतलेली होती। तर फोडणी आपली छान शिजल्यानंतर इथे आपण घालणार आहे डाळ। गरजेनुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही इथे डाळ ही ठेवू शकता, घट्ट किंवा पातळ। वरण भाताबरोबर खायचं असेल तर थोडीशी डाळ पातळ असली की छान लागते, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाणी घेऊ शकता। इथे मी छोटी अर्धी कैरी परत असे तुकडे करून ह्याच्यामध्ये घालते। तुम्हाला आवडत असेल आंबट तर तुम्ही जरूर टाकू शकता। इथे मला आता चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडासा गुळाचा खडा इथे घालायचा आहे। आणि आपल्याला खळखळून उकळी या डाळीला करून घ्यायची आहे। इथे डाळीला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे। कैरी घातलेली, कच्ची कैरी घातलेली वरण आपलं इथे तयार झालेलं आहे। नक्की करून बघा, ही कैरी शिजायला वेळ लागत नाही, कच्ची कैरी आहे, कोवळी आहे, त्यामुळे इथे फार आपल्याला हे वरण उकळवायची गरज नाहीये। पॅक झाकणात आपण ठेवल्यानंतर ही कैरी मस्त आपली होणार आहे। इथे छान वास सुटलेला आहे या वरणाचा, नक्की करून बघा। कच्ची कैरी घातलेलं वरण आपल्या इथे तयार झालेलं आहे। छान किचन मध्ये वास सुटलेला आहे आणि हे वरण गरमागरम भाताबरोबर खूप छान लागतं। कैऱ्या सगळीकडे अवेलेबल आहे, नक्की करून बघा। माझ्या चॅनल वरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या बऱ्याच प्लेलिस्ट आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता। तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील।
परत अशीच एक छानशी हेल्दी टेस्टी रेसिपी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.